माझं नाव राजदीप जाधव आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत. तर गाईज मी बिल्डिंगच्या खालती आहे. तर बघा आपल्या इथे देवीचं मंडप सगळं काढून झालंय. आता बघा केवढं खंडर वाटतंय. जेव्हा आपली देवी होती ना तेव्हा असं वाटायचं की इथे नवीन जागा आहे, खूप भारी जागा होती. पण जशी विसर्जन झाला जे खंडर होतं ते परत आलं. तर आता काल आपल्या देवीचा विसर्जन होता. तर बघा तुम्ही किती घाण जागा झाली. तर काय आता मी चाललो आहे मानकोली ब्रिज फिरायला, फुल मजा करूया. आणि ना देवीचे जे दिवस होते ना ते लवकर गेले, समजलं पण नाही. असं वाटलं त्या दिवशी काल देवी आणली आज गेली, तसंच झालं मला. मी बोलले एवढं लवकर देवी. तर गाईज मी विसर्जनची व्हिडिओ टाकली नाही, टाकणारच होतो की तेवढ्यात माझा फोन बंद पडला म्हणून मी टाकू नाही शकलो. जी मजा होती ना नवरात्रीत ती आता यावेळीच नाही आहे. आता डायरेक्ट ती पुढच्या वेळीस. आणि पण आपण दिवाळीची मजा करू. आपण असं फटाके आणू, फटाके फोडू. तर मी आता आम्ही फटाके घ्यायला जातो. तर गाईज यावेळीस आम्ही फटाके घ्यायला ठाणे जाणार, नाहीतर आम्ही वाड्याला जातो फटाके आणायला. वाडा नाही तर उल्हासनगर. आम्ही ना म्हणजे मागच्या वेळेस वाड्याला गेलतो. एवढी गर्दी की आम्ही जाऊन वाड्यावरनं परत आलो. पण असं तरी खाली येणार. मी मोठा आपली तुमचा बॉक्सच घेऊन आलो. तेव्हा मी रडत होतो. मी बोलायला मी एवढं लांब गेलो मस्त वाड्याला, भेटलंच ना फटाके. माझा मूड ऑफ. मग नंतर गेलो आम्ही उल्हासनगरवरनं फटाके आणले. तर आता आम्ही चाललो मानकोली ब्रिज फिरायला. तर आता आपण तिथे तुम्हाला पूर्ण तिकडचा ब्लॉग दाखवू. तर काय हे बघा डॅडी, मी डॅडी आणि रोजगार चाललोय गाडी चालवत आहे गणेश घाट. तर आता तुम्हाला तिकडेच भेटते. गाईज मी पोचले खाडीला. अरे बघा डेंजर वाटते ना खाली. बघू आता आपल्या देवीची मूर्ती दिसतील. लोकांनी कसे म्हणजे लोकांना समजत नाही की कसं विसर्जन करायचं. पण डोंबिवलीत आपल्या इथे कधी असं विसर्जन नाही, पण तरी पण आपण बघू. तर गाईज हे बघा आम्ही खाडीच्या कुठे उभे. स्विमिंग पूल सारखे आहे इथे. पण गाईज त्या दिवशी मी आलतो ना एवढे छोट्या मूर्त्या कृष्णाच्या गणपतीच्या पडलेल्या. ते म्हणलं विसर्जन करायचं तर थोडं पाण्यात जाऊन करा, नाही ते एवढी जागा आहे हाताने सोडा ना विसर्जन करा. मग मी जिथे उभा होतो ना एवढं पाणी खालती, तिथून सोडलं ना ते पाणी वाहत चाललंय. तिथून चांगलं विसर्जन होईल. मी ते नाही बोलते की लोक गणपतीला फेकतात, मूर्त्यांना फेकतात. पण देवाचे नीट विसर्जन करा ना. मी बघितलं समोरून की कसे फेकतात, विसर्जन करतात. तर आता हे लोकांच्या दिमागमध्ये घुसलं तरच ते होईल. ते आपण बोलून काय फायदा नाही. आपल्या देवीचं विसर्जन खूप नीटपैकी होतो. स्वतः हाताने आपण सोडतो, बोटीने मध्ये जातो खाडीच्या, डायरेक्ट हाताने सोडतो. आपण फेकून देत दुसऱ्यासारखं मोठ्यांसारखं असं फेकून द्यायचं. ते बघा बॅट खूप फिरतात. आता गाईज आम्ही चाललो, आता आपण मानकोलीला भेटूया. आपण चाललोय मोठा गाव. आपण मानकोलीला उद्या जाऊया. प्लॅन मध्ये चेंजेस झाले. तर आता आपण चाललोय फ्लावर घ्यायला. बघा आपली दुकान आली इकडे फ्लावरची. तर आता आपण तुम्हाला आपल्या एरियातच भेटू. तर गाईज आम्ही आलो आता आमच्या इथे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. ब्लॉग एंड गाईज सो बाय.